मित्रांनो, एप्रिल महिना धमाल कमाल असे राजयोग घेऊन आलाय बरं का. आणि त्या राजयोगांचा फायदा काही राशींना होणार आहे. कोणते ते राजयोग आणि कोणता फायदा कोणत्या राशींना होणार आहे, चला जाणून घेऊया. एप्रिल महिन्यामध्ये 4 ग्रहांचं गोचर होतंय. ग्रहांचं गोचर म्हणजे काय, तर ग्रह आपली जागा बदलतात असं आपण म्हणूया. तर त्यामुळे 4 महत्त्वाचे राजयोग जुळून आलेले आहेत आणि त्याच राजयोगांचा फायदा काही राशींना होणार आहे. आता ते राजयोग कोणते आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगते, पण आधी फायदा होणाऱ्या राशी कोणत्या आहेत, त्यांना कशा प्रकारचा फायदा होणार आहे ते बघूया. सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीच्या प्रगतीचे उत्तम योग एप्रिल महिन्यामध्ये जुळून येत आहेत. संपत्ती, मालमत्ता, ऐशो आरामामध्ये वाढ होऊ शकते. धैर्य, नेतृत्व गुण आणि निर्णय क्षमता सुद्धा वाढेल, ज्यामुळे करिअरच्या नवीन संधी मिळतील. तसंच घाई किंवा आक्रमकता वाढू शकते तुमची, त्यावर तुम्हाला जरा नियंत्रण ठेवावं लागेल. कारण या आक्रमकतेचा परिणाम किंवा घाईत निर्णय घेण्याचा परिणाम नातेसंबंधांवर होऊ शकतो, तिथे ताण वाढू शकतो. पण आर्थिक लाभ जरी तुम्हाला होणार असले ना, तरी तुमचे खर्च सुद्धा झपाट्याने वाढणार आहेत, त्यामुळे तिथे सुद्धा तुम्हाला संतुलन राखावं लागेल. आता वळूया वृषभ राशीकडे. आकर्षण, व्यक्तिमत्व आणि यश जीवनात सर्वोच्च पातळीवर पोहोचू शकतं वृषभ राशीसाठी. वैयक्तिक ओळख, करिअरमध्ये प्रगती आणि नातेसंबंधांच्या दृष्टीने तर हा काळ खूप महत्त्वाचा म्हणावा लागेल. सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या गोष्टी घडू शकतील, परंतु अति आत्मविश्वास तुम्हाला अहंकाराकडे घेऊन जाऊ शकतो, तिथे तुम्हाला सावध राहावं लागेल. अति सुखसोयी आणि अति चैनीकडे तुमचा कल असेल तर ते तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करणारं ठरू शकतं. आता वळूया मिथुन राशीकडे. बुद्धी, संवाद कौशल्य आणि रणनीती मजबूत होईल. कामाच्या योजना यशस्वी होऊ शकतात. परदेशी किंवा बहुराष्ट्रीय उपक्रमांमधून फायदा मिळू शकतो. नाविन्यपूर्ण विचार आणि विश्लेषणात्मक क्षमता वाढू शकते, पण त्याचबरोबर अति विचार करणं आणि अति विश्लेषण करणं यामुळे मानसिक ताणही येऊ शकतो. वाढलेला खर्च आणि अनावश्यक चिंता त्रासदायक ठरू शकतात. म्हणजेच काय, तर एप्रिल महिन्यामध्ये मिथुन राशीला काही बाबतीत काळजी घ्यावी लागेल. आता वळूया कर्क राशीकडे. नेटवर्किंग आणि सामाजिक विस्तार तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. सामाजिक वर्तुळ विस्तारून नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. मित्रांच्या माध्यमातून आर्थिक लाभही मिळू शकतो, परंतु मित्रांसोबत अहंकाराचे संघर्ष किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात, तिथे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. पण उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे, त्याबरोबर खर्चसुद्धा वाढणार आहेत. दोन्हीमध्ये ताळमेळ घालणं मोठं आव्हानात्मक काम असेल. सिंह रास. कारकीर्द आणि प्रतिष्ठा वृद्धिंगत होण्याचा हा काळ आहे सिंह राशीसाठी. कर्मभाव सक्रिय होऊ शकेल. नेतृत्वाची संधी मिळू शकते. शासकीय किंवा प्रशासकीय कामात यश मिळेल. हा काळ तुम्हाला उच्च पद आणि आदर मिळवून देऊ शकतो.